आता काल परवा जो नागपुरात मोर्चा झाला मित्रांनो, त्याचं नेतृत्व 2-3 शेतकरी संघटनांना केलं. मी आणि त्याच्यात बच्चू भाऊ होते आणि हजारो लाखो शेतकरी नागपूरमध्ये जमा झालते. आता त्याच्यातले त्यात काय झालं मित्रांनो, की बुवा त्या नागपूरच्या मोर्चातून शेतकऱ्याला काय मिळालं नाही मिळालं हा एक प्रश्न बाजूलाच आहे. पण दुसरी गोष्ट सरकारने काय केलं, कारण सरकार हे खूप चतुर आहे का नाही. फडणवीस साहेब म्हणजे पाहिजे तसे सोपे नाही मित्रांनो. कारण कसं राहतं की ज्यांना शेतीचा गंधच नाही, ज्यांना शेतीचं काही हेच नाही, तर त्यांना काय समजणार मित्रांनो. कारण यांना शेतीचं पहा ना तुम्ही, यांच्याकडे शेती करणारे लोक फार कमी असतात आहे की नाही. आपल्याला त्याच्यावर जायचं नाही, पण यांना शेतीचं माहीत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आता तुम्ही विचार करा, शेतकरी फक्त त्यांचं म्हणजे यांनी दिलेला शब्द कर्जमाफी करू इलेक्शनच्या आधी म्हणले होते, म्हणून शेतकरी एकजूट होऊन तिथं गेले. आता तिथं गेले तर काय केलं की कर्जमाफी मागण्यासाठी गेले होते. तर त्या शेतकऱ्यावर मित्रांनो 2,500 गुन्हे दाखल झाले. 2,500 शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले. का तर परत शेतकऱ्यांना अशा काही गोष्टी करू नये. आवाज जरा उठिला तर त्याला दाबायचं काम हे सरकार करतंय. म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याचं ऐकून तर घ्या. आता गुन्हे दाखल करणं, शेतकऱ्याला परेशान करणं, म्हणजे परत शेतकरी कोणत्याही मोर्चात उभा नाही राहायला पाहिजे. असं एक गोष्टी मित्रांनो. फक्त म्हणता लोकशाही आहे, लोकशाही नाही सध्या मित्रांनो, हुकुमशाही आहे, हुकुमशाही. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.